नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज खूपच जास्त पाऊस, म्हणजे आज काही रोजच पाऊस आहे इकडे कोकणामध्ये। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संध्याकाळचं माझं रुटीन, संध्याकाळी मी जे काही आता स्वयंपाक करत आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मी 5 वाजता लागले होते स्वयंपाकाला, थोडंसं म्हणलं लवकर करावा प्रिपरेशन, म्हणजे थोडंसं बेसिक करून घेतलं म्हणजे ॲडव्हान्स हे होतं नंतर। आज मेनू आहे सिंपल अशी सोयाबीनची भाजी, खीर करायची होती मला तांदळाची, आणि पनीर थोडंसं होतं त्याची भुर्जी करायची होती, आणि चपात्या, बस एवढाच मेनू होता आजचा। आणि सकाळची थोडी भाजी शिल्लक होती तर मग ते पण इथे 6 वाजले होते, त्यामुळे मी दिवाबत्ती पहिल्यांदा करून घेतली। अगरबत्तीचा स्मेल सगळीकडे दरवळला, त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं। आता ही कढई तुपाची आहे, तूप मी यामध्ये केलं होतं, त्यामुळे मग त्याच कढईमध्ये मी आता भाजी करायला घेतली। सिंपल अशी रेसिपी, काही नाही केलं मी त्यासाठी, फक्त कांदा टोमॅटो बास एवढंच, आणि कढीपत्ता, जे काही लसूण वगैरे असतं आपलं साधं सिंपल, खोबरं थोडंसं मी आता बारीक करून ठेवलेलं आहे खोबरं, त्यामुळे ते त्यामध्ये टाकलं। कोथिंबीर तर नव्हती माझ्याकडे, म्हणजे आहे त्याचं ॲडजस्ट केलं। आता हे छान परतू दिलं लाल होऊसपर्यंत, आणि नंतर त्यामध्ये मी सोयाबीन पहिल्यांदा भिजत घातले होते अगदी नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये, जे रूम टेम्परेचरचं असतं त्यामध्येच मी भिजत घातले होते, आणि त्याला छान पिळून घेतले, आणि तेच यामध्ये मी टाकणार आहे। आता जे काही आपले बेसिक घरचे मसाले असतात ते सगळे टाकले मी यात, हळद वगैरे जे काही माझ्याकडे होतं, मॅगी मसाला थोडासा टाकला, कारण अनु पण आवडीने खाते मग। आणि सोयाबीन दिलं टाकून, मग त्यामध्ये छान माझी अशी सोयाबीनची भाजी, सिंपल आणि स्वीट अशी भाजी तयार झाली। अशी सिंपल केली ना तीच आवडते आमच्या घरच्यांना। खूप ग्रेव्ही वगैरे करून मी 2दा-3दा केली ती, पण ते म्हणले नाही आवडत तशी, म्हणजे पातळ होती जराशी, आणि त्या सोयाबीनमध्ये पण पाणी शिरलं जातं, त्यामुळे ती नाही आवडत आमच्याकडे, अशीच आवडती सिंपल आणि स्वीट। तर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं करायच्या आधीच, त्यामुळे मग आता माझं छान पीठ भिजलं होतं इथे। मग पहिल्यांदा उंडे करून घेते, कारण माझी भाजी ही थोडीशी म्हणजे नॉर्मल अशी शिजत होती, त्यामुळे मला इथे थोडंसं प्रिपरेशन म्हणून, चपात्याचं प्रिपरेशन म्हणून मी पहिल्यांदा उंडे करून घेतले। आणि नंतर मला आता पहिल्यांदा उंडे करून घेतल्याच्या नंतर मला पहिली खीर करायची होती, कारण थोडंसं तांदूळ भिजायला घातलं होतं, आणि माझी एका फ्रेंडनी मला ही रेसिपी दिली ती, म्हणजे वेगळी वाटली, सिंपल वाटली जरा। तांदूळ शिजून, मी प्रत्येक वेळेस तांदूळ शिजून मग ते मिक्सरमध्ये बारीक करून आणि मग त्याची अशी खीर करते, पण यावेळेस ती म्हणली भिजत घाला आणि तसंच मिक्सरमध्ये वाट, म्हणजे थोडंच तांदूळ घ्यायचं, म्हणजे त्याची थोडीशी पातळ अशी शिजल्याच्या नंतर ती खूप घट्ट होते। मग मी ते भिजत घातलं होतं तांदूळ, आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि वाटून घेतलं। त्यामध्ये तुम्ही दूध टाकून पण वाटून घेऊ शकतात। आता माझ्याकडे काही बदाम, काजू वगैरे होते, मग तेच बारीक कट करून घेतले। जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट आहेत तुम्ही ते बारीक कट करून घ्यायचे। आणि आता आपल्याला खीर बनवायला घ्यायचं आहे। आता मी बाकीचं सगळं गॅस ओटा वगैरे क्लीन केला। आता हे तूप मी आजच बनवलं होतं, त्यामुळे थोडं जास्तचं तूप टाकलं। खीर तर काही मला कमीच बनवायची होती, पण थोडं जास्तीचं तूप टाकलं, थोडंसं पौष्टिक म्हणून, कारण आता हे तूप मला, कारण प्रत्येक आठवड्याला आमच्याकडे एवढं दूध येतं, मग त्यामुळे तूप भरपूर होतं, मग तेच संपवायचं झालं। त्यात तुपामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे, आणि आता जे काही आपलं वाटण आहे ते यामध्ये टाकायचं। एवढे पातळ, हे बघा एवढी पातळ तुम्हाला ठेवायची आहे, नंतर ती खूप घट्ट होणार आहे। आता त्यामध्ये जेवढं तुम्हाला लागत आहे तेवढं दूध, आता मी तर ती घाणपुरतीच करत आहे, कारण जेवण झाल्याच्या नंतर थोडेसे गोड असं काहीतरी छान वाटतं खायला। मग आता साखर तुमच्यात जेवढी आवडत आहे तेवढी साखर टाकायची। आता आम्हाला इथं जास्त गोड लागतं, त्यामुळे थोडीशी जास्तीची साखर टाकली आहे मी इथं। आता ही पातळ दिसत असेल तर शेवटी तुम्हाला मी दाखवते, याला शिजायला वेळ लागतो, त्यामुळं शेवटी ही खूपच घट्ट होते। घट्ट म्हणजे खूप पण नाही होत, पण जशी खीर पाहिजे तशी घट्ट होते। इथे माझी सोयाबीनची भाजी आणि खीर बनवून तयार आहे। आता मला फक्त चपाती आणि भुर्जी बनवायची होती। भुर्जी म्हणजे आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहोत, फक्त माझे मिस्टर खातात नॉनव्हेज, पण आता आमच्यासाठी नॉनव्हेज नाही खात, आम्ही पहिल्यापासून नाहीच खात, मग त्यासाठी असं व्हेजमधलंच भुर्जी वगैरे ट्राय करतो। म्हणजे माझ्याकडे थोडंसं पनीर होतं, कारण तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण एकाच साईपासून पनीर, तूप आणि बर्फी कसं तयार करू शकतो, तर तो व्लॉग आला नसेल तर पुढे येईल, पण खूपच छान, म्हणजे एकाच साईपासूनच मी ती पनीर तयार केलं होतं। मग त्या पनीरचं म्हणलं की भुर्जी करावा, मग आता पुढे तुम्हाला भुर्जीची रेसिपी पण दिसेल या व्हिडिओमध्ये। तर मी 3 रेसिपी तुमची शेअर केला आहे, त्यामुळे एक लाईक नक्की करा व्हिडिओला। आता मी इथं चपात्या करून पहिल्यांदा मी पीठ भिजवून घेतलं होतं छान, बघा त्यामुळे चपात्या किती फुगत आहेत तुम्ही बघा, पाहू शकतात। आता माझं चाललं होतं इकडून अँगल घ्यायचं, थोडंसं इकडून घ्यायचं, शूट करायचं, म्हणजे चपाती त्या नादात कधी करपते, पण त्यामुळे एवढं स्ट्रगल करावं लागतं एक यूट्यूबरला। त्यामुळे तुम्ही असंच नका जात जाऊ, प्लीज एक लाईक करत जा, खूपच मोटिवेशन मिळतं की अजून वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी। आता इथे माझं
सगळं झालं होतं, चपात्या वगैरे करून अनुज चाललं होतं, तिच्यासाठी छोटी चपाती केली होती. तिच्यासाठी रोज अशी छोटी चपाती करावं लागते, तिला भारी वाटतं. म्हणजे छोटे छोटे माझ्यासाठी, सगळ्यांसाठी मोठे, माझ्यासाठी छोटे म्हणून ती खाते आवडणी. आता इथं माझं हे कापड वगैरे खराबच झालं, तर मग त्यामुळे म्हणलं इथलचं थोडं पुसून घ्यावं आणि त्याला धुवायला टाकलं पहिलं मी. आता हे गरम पाण्यामध्ये धुतलं ना की चांगलं वाटतं, म्हणजे ते निघून जातात छानपैकी. आता माझी इथं भाजी आणि खीर झाली होती, त्यामुळे ते एकात एक ठेवलं. आता इथे मी तव्यातच भुर्जी करणार आहे, कारण थोडीच आहे. पण नेमकी या टायमाला माझी मोबाईलचा डाटा म्हणजे सॉरी चार्जिंग संपली आणि ते स्विच ऑफ कधी झालं ते कळालंच नाही मला. पर भुर्जी झाल्याच्या नंतर मी पाहतात काय स्विच ऑफ. मग उघडल्यानंतर छानपैकी इथे माझं तोपर्यंत किचन वगैरे क्लीन करून घेतला होता आणि जे काही भांडे होते ते लगेचच घासून घेतले, कारण नंतर जेवणाचे भांडे पडतील आणि मग ते नको वाटतं संध्याकाळी परत. मग मी संध्याकाळची भांडी संध्याकाळीच धुते, कारण माझे 2दा भांडे हे घासून होतात. पहिल्यांदा जेव्हा आपलं स्वयंपाक होतं तेव्हा आणि नंतर दुसऱ्यांदा जेव्हा आपलं जेवण होईल तेव्हा. जेवणाची काही मग 3-4च भांडी असतात, मग ते आणि आता मग असतात बऱ्यापैकी भांडी. पण जसं भाजी झाली की लगेच त्याची भांडी धुवून टाकायची, घास काही असं छोटं मोठं त्याची लगेच घासून टाकले ना थोडी थोडी, मग असं जास्त लोड पडत नाही. त्यामुळे तुम्ही असं टायमाचं मॅनेजमेंट करत राहा, त्यामुळे आपल्याला थोडासा टाईम पण वाचेल. शेवटी नंतर संध्याकाळी मला एडिटिंग वगैरे करावं लागते, त्यामुळे थोडंसं लवकर आवरलं ना म्हणजे आपल्या स्वतःसाठी टाईम मिळतो. नाही तर मग भांडी घासा आणि नंतर मग लगेच झोपा, मग ते होत नाही. थोडंसं आम्ही चालायला पण जातो खाली, कारण थोडंसं डायजेस्ट पण झालं पाहिजे छान प्रकारे. आता इथे माझी भांडी वगैरे सगळं घासून छान प्रकारे वॉश करत आहे मी. किचन पण माझं बघा छानपैकी, म्हणजे असं संध्याकाळी क्लीन असं ना सगळं की म्हणजे एक सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश माइंडने आपण काम करू शकतो. आणि तुम्ही माझा डेली रुटीनचा व्लॉग, तो सकाळचा मॉर्निंगचा व्लॉग तो पाहिला असेल, म्हणजे त्यामध्ये कसं असं फ्रेश माइंडने सकाळी काम करायला उत्साह येतो. त्यामुळे संध्याकाळचं सगळं क्लीन करून ठेवत जा, म्हणजे सकाळी कसं उठलं की करायला. आता मला तव्याचं जास्त नाही घासायचं, कारण मला तव्याचा परत एकदा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा आहे. तो व्हिडिओ लास्ट व्हिडिओ एवढा जणांना आवडला, एवढा प्रतिसाद मला त्या व्हिडिओला भेटला, त्यामुळे परत एकदा अजून एक व्हिडिओ मी त्यासाठी मला तवा थोडासा काळा करावा लागेल जो कपाट. चला इथे माझं किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे. आता आम्ही लगेचच जेवायला घेणार आहोत, कारण 8 वाजता आम्ही ऑलमोस्ट जेवतो. 8 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक 7:30लाच झालं तसा, मग थोड्या वेळ गॅप घेतला आणि मग 8 वाजता सगळं आता ताट वाढत आहे सगळ्यांसाठी. पहिले एक ताट वाढते, कारण मला थोडंसं म्हणजे एक फोटो वगैरे काढण्यासाठी बरं पडतं. आता बघा किती घट्ट झाली आहे खीर, म्हणजे एवढी पातळ होती मग अशी तुम्ही म्हणता एवढी पातळ केली, पण घट्ट होती ती. शिजल्याच्यानंतर घट्ट होते आणि तिघांसाठी थोडी थोडी म्हणजे भरपूर होती. आता यातली पण एक वाटी शिल्लक होती, मग सकाळी खाली नाश्त्याला ती. आता इथं सगळं मी वाढलं आहे ताटामध्ये. बघा असं कसं परिपूर्ण फुल ताट, आणि एवढंच रोज असतं. 2-3 भाज्या ह्या होतच राहतात. बघा किती छान दिसते ना. आणि ही भुर्जी, ही जी प्लेटमध्ये आहे ही भुर्जी मी तयार केली होती पनीरपासून. आणि याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. तर आता आम्ही छान प्रकारे जेवून घेतलं आणि नंतर चला म्हणलं चालायला जाऊ. म्हणजे रोजच जातो तसं, पण आता इकडे एवढा पाऊस आहे की काय सांगायचं. मग आज थोडंसं उघडलं होतं, चला म्हणलं चालायला जाऊ. तर भैयाला अभ्यास होता, त्यांना पण त्यांचं काम होतं. मग म्हणलं चल डुगू आपण दोघी जाऊ. आणि डुगू तयार असते कुठे पण जायला, कारण तिला फिरायला एवढं आवडतं ना. आणि बघा पावसाचं म्हणजे सगळं ओलच होतं. मग हळूहळू, कारण कंटिन्यू पाऊस चालू असतो त्यामुळे घसरते. बघा संध्याकाळची आमची बिल्डिंग कशी दिसत आहे. चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर.